हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही आज जात होतो सप्तशृंगी गडावर. तर नाशिकवरनं आम्ही लालपरीने गेलो, कारण लालपरीने प्रवास खूप छान वाटतं आणि सर्व आपल्याला व्यवस्थित बघता येतं आणि त्यामुळे आम्ही लालपरीने गेलो. त्यानंतर आम्ही हे पोंगे घेतले, तर जे लहानपणी आपण खूप सर्वांनीच खाल्ले आहेत. तर ते घेतले आम्ही टाईमपास म्हणून. त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलेलो, तर खूप छान वाटत होतं. सगळीकडे हिरवं, अजूनही हिरवं हिरवं वाटत होतं. त्यानंतर आम्ही गडावरती जाताना जे घाटामधनं जाताना वरील दृश्य अप्रतिम होतं, कारण अजूनही ठिकठिकाणी धबधबे म्हणजेच पाणी हे वाहत होतं आणि जास्त पाऊस असला तर खूपच छान वाटतं. तर आम्ही बसमध्ये नांदुरीपर्यंत आलो आणि त्यानंतर तिथून आम्ही परत पुढे आलो आणि बसची वाट बघत होतो, कारण बस आली नव्हती आणि टॅक्सीवाले ₹50 सांगत होते. तिथेच टॅक्सीमध्ये ₹50, ते बसमध्ये फक्त एकीचे ₹11 याप्रमाणे घेतले. म्हणजे बघू शकता तुम्ही किती फरक आहे. त्यामुळे तुम्ही जर येणार असाल गडावर कधी, तर तुम्ही नक्कीच लालपरीने या, कारण प्रवास पण सोयीस्कर वाटतो आणि आपले जास्त पैसे पण जात नाही आणि खूप छान लालपरीने खूप छान आपल्याला प्रवास आपला होतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच लालपरीनेच या. तर इथे वरती आलं होतं आणि अशा गाड्या या ठिकठिकाणी लावलेल्या असतात आणि पार्किंग केल्या जातात. त्यानंतर हे रोपवे, तर बघू शकता खूप छान वाटतं. तर आम्ही पण रोपवेनेच गेलो होतो, कारण माझा पाय दुखत होता, त्यामुळे आम्ही रोपवेने गेलो. तिकिटे काढले आणि त्यानंतर आत आलो. तर अप्रतिम इतकं छान वाटत होतं आतमध्ये, की वाटतच नाही. खूप स्वच्छता वगैरे सर्व होती आणि खूप गर्दी देखील होती. तर त्यामुळे आम्ही रोपवेने झालो, पाय दुखत असल्यामुळे, कारण चालणं एवढं शक्य नाही आणि आम्हाला उशीर पण खूप झाला होता. त्यामुळे आम्ही रोपवेने गेलो. तर हे आहेत तिकीट रोपवेचे. पहिले वेगळे यायचे आणि आता वेगळे. तर या असा भुयार आहे खालून. त्यानंतर पुढे आल्यानंतर ही आली आहे, रोपवे आलेला आहे. तर ट्रेनसारखं वाटतं. त्यानंतर आम्ही त्यामध्ये बसलो आणि छानपैकी व्हिडिओ, फोटोशूट केले. चालू झाल्यानंतर थोडी पहिली भीती वाटत होती आणि कारण एकदमच स्ट्रेट असल्यामुळे थोडी भीती वाटते आणि त्यानंतर खूप छान वाटत होतं. खालचं वातावरण, बाकीचा परिसर इतकं छान वाटत होतं. सर्वकडे हिरवं हिरवं. पाऊस आत्ताच गेला आहे, त्यामुळे आतापर्यंत पाऊस चालूच होता, त्यामुळे सर्व हिरवं हिरवं वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर वरती आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर उतरलो आणि पायऱ्या असतात, उतरलो. तर अशा शिड्या असतात आणि वरती जायचं असतं एकदम स्ट्रेट आणि ह्या बाजूनी 2 रोपवे आहेत. तर त्यानंतरचा इथं बघू शकता तुम्ही, खूप भीती वाटते एकदम स्ट्रेट असल्यामुळे बघितल्यावरच. त्यानंतर आम्ही सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. खूप गर्दी होती, त्यामुळे फोटोशूट करता किंवा व्हिडिओ काढता आला नाही, कारण खूपच गर्दी होती की मोबाईल देखील काढणं मुश्किल होतं. त्यानंतर आम्ही रिटर्न आलो. खूप उशीर पण झालेला होता आम्हाला, त्यामुळे आम्ही जास्त वेळ काही घेतला नाही वरती आणि खाली आलो आणि खूप भूक लागलेली म्हणून आम्ही थोडंसं नाश्ता केला आणि त्यानंतर तळ्यावर गेलो. खूप छान वाटत होतं, कारण सूर्य मावळत होता आणि इतकं छान वाटत होतं. त्यामुळे आम्ही थोडेसे फोटो काढले आणि रिटर्न गेलो, कारण आम्हाला पण उशीर होत होता, कारण बस नाही मिळणार म्हणून आम्ही परत गेलो. थँक्यू.